या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये इंटरनॅशनल लेवलची फॉर्म्युला 4 रेसिंग स्पर्धा होणार आहे आणि ही स्पर्धा नव्या मुंबई मधल्या नेरूळ परिसरामध्ये होते। याकरता नेरूळ परिसरामधला जो पाम बीच मार्ग आहे त्या पाम बीच मार्गाच्या लगतचे संपूर्ण रस्ते, या रस्त्यांवरती तब्बल 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता आहे। या सगळे रस्ते आता पूर्णपणे बंद करून त्याच रस्त्यांवरती फॉर्म्युला 4 ची रेसिंग होणार आहे आणि या रेसिंगसाठी तब्बल 50 ते 60 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे डिवायडर आपण बघतोय हे डिवायडर देखील काढले जाणार आहेत। त्याचबरोबर जी झाडं आहेत ती झाडं देखील पूर्णपणे काढली जाणार आहेत आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे हा रस्ता सगळा रेसिडेन्शियल भाग आहे। आपण बघू शकता की समोर ज्या इमारती आहेत त्या रस्त्याला लागूनच आहेत। म्हणजे हा रस्ता जरी बघितला आपण तर 10 ते 15 मीटरचा हा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरती आता फॉर्म्युला 4 ची रेसिंग होणार आहे। त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाणार आहे। वर्षातून 2 वेळा या अशाच पद्धतीची ह्या रेसिंग खेळल्या जाणार आहेत। असं 3 वर्षाचा हा करार आहे आणि ह्या करारासाठी आताच नवी मुंबई महानगरपालिका तब्बल 28 कोटी रुपये खर्च करते। त्याचबरोबर राज्य सरकारचाही भाग तेवढ्याच प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या स्थानिकांसाठी असलेला हा मैदान जो आहे हा मैदान देखील आता पूर्णपणे मैदानाच्या जागेवरती रेसिंग ट्रॅक आता तयार केलं जाणार आहे। हा खरं म्हटलं तर हा मैदान इथल्या ग्रामस्थांसाठी, इथल्या स्थानिकांसाठी तयार करण्यात आलं होतं आणि त्यावरती देखील करोडो रुपये खर्च करण्यात आले होते। आता हा मैदान पूर्णपणे रद्द करून या ठिकाणी रेसिंग ट्रॅक होणार आहे। सोबतच आपण पाहिलं की हा पाम बीचचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला देखील सायकल ट्रॅक आणि त्या सायकल ट्रॅक वरती देखील जर आपण पाहिलं तर तब्बल 11 कोटी रुपये खर्च केले होते। एवढंच नव्हे तर इथले फुटपाथ, इथले डिवायडर, इथले गटार ह्या सगळ्यांवरती देखील करोडो रुपये खर्च 2025 पासून या चालू वर्षापर्यंत करण्यात आलं होतं। या सगळ्या खर्चावर आता पाणी फिरलं जाणार आहे आणि आता नव्याने यावरती करोडो रुपये पुन्हा खर्च करून इथे रेसिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे आणि याला इथल्या ग्रामस्थांनी, इथल्या स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। आपल्यासोबत इथले स्थानिक आहेत, ग्रामस्थ आहेत, काही नगरसेवक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की काय नक्की परिस्थिती आहे, काय तुमचं म्हणणं आहे। ज्या पद्धतीने करोडो रुपये खर्च ह्या सगळ्या भागात केलं गेलं होतं आणि आता तिथे रेसिंग ट्रॅक तयार होतोय आणि ते देखील एखाद्या शहराच्या मध्यभागी जिथे रेसिडेन्शियल भाग खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी तयार केलं, तुमची काय भूमिका आहे? निश्चितच आम्हाला नेरूळ गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जे आहे या ठिकाणी आपण मैदान हा बघताय, बामनदेव मैदान हा 2014 साली जे आहे अस्तित्वात आला, अधिकृत मैदान आहे आणि या अशा वेळी जे आहे मैदानातून फॉर्म्युला 4 रेसिंग ट्रॅक कुठेतरी जर बाधित होत असेल हा मैदान तर याला ग्रामस्थांचा विरोध आहे आणि एक ग्रामस्थांच्या वतीने जे आहे मी नगरसेवक म्हणून जे आहे आम्ही महापौर सुजाता पाटील मॅडम यांना देखील निवेदन दिलं की हा जर प्रकल्प तुम्ही करायचा असेल, स्पर्धेला आमचा विरोध नाही, परंतु जर तुम्हाला स्पर्धा ही करायची असेल तर अन्य ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी स्थलांतरित करावा हा प्रकल्प। खारघर सारख्या ठिकाणी करू शकता, एअरपोर्टच्या परिसरात तुम्ही करू शकता, मोरबेच्या खालच्या बाजूला एक ओपन जागा आहे त्या ठिकाणी देखील करू शकता, परंतु अजून देखील जे आहे प्रशासनाच्या वतीने कुठलीच या ठिकाणी दखल घेतलेली नाहीये। म्हणून जे आहे आम्ही शिवसेनेच्या वतीने देखील निवेदन दिलेलं आहे। येत्या 18 तारखेला आयुक्त साहेब त्या ठिकाणी महापालिकेत येणार आहेत, त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत। गरज पडल्यास आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना देखील आम्ही निवेदन देऊन हा प्रकल्प जो आहे अन्य ठिकाणी या ठिकाणी स्थलांतरित करावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत। एका बाजूला आपण पाहतोय की एका बाजूला रुग्णालय ज्या ठिकाणी उभारलं जाणार तिथे मैदान आहे असं सांगून ते मैदान वाचावं, रुग्णालय नको पण मैदान असायला पाहिजे असं म्हटलं जातं, भूमिका तीच घेते आणि तेच सरकार आज या मैदानावरती देखील ते मैदान काढून तिथे रेसिंग ट्रॅक आणलं जाते। ही दुटोपी भूमिका तुम्हाला वाटत? तर 100% मला जे सत्ताधारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत त्यांचं जे एकंदरीत पूर्ण जे रुग्णालय जे बेलापूरला होणार होतं त्या ठिकाणी क्रीडा त्या ठिकाणी मैदान असावं या ठिकाणी आग्रही आहेत आणि हा अस्तित्वात असलेला बामनदेव मैदान तुम्ही घालवायला निघालात, यावर तुम्ही का गप्प आहात? तुमची जी भूमिका आहे ती संशयास्पद याच्यानी दिसून येते आम्हाला। तुम्ही या मैदानाबद्दल देखील बोललं पाहिजेत ना की हा मैदान नको का तुम्हाला? आज नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त असतील भूमिपुत्रांनी जे आहे कवडीमोल भावामध्ये आपल्या जमिनी दिल्या, प्रत्येक ठिकाणी शासनाच्या वतीने जे आहे मैदानं असणं गरजेचं होतं, निर्माण करणं गरजेचं होतं आणि जे अस्तित्वात असलेले मैदान जर तुम्ही घालवण्यात या ठिकाणी जात असतील तर अशा ठिकाणी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी बसलेले आहेत ते का गप्प आहेत? मग आपल्या माध्यमातून मी त्यांना प्रश्न विचारतो। तुम्ही इथे स्थानिक आहेत, ग्रामस्थ आहेत, तुमच्या देखील जमिनी केलेल्या आहेत, काय भूमिका आता तुमची राहणार आहे? निश्चितच जोटिंदेव बामनदेव मैदानावरती 25 वर्ष झाले युवक इथे खेळतात, कारण की भराव टाकून हा मैदान तयार झालेला आहे। नेरूळ युवा संघाच्या माध्यमातून
आंदोलन करून हे मैदान उभारण्यात आलं. 2014 रोजी सागर नाईक साहेबांच्या सिंहाचं वाटा त्यांनी मोलाचा घेतला आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान तयार झालेलं आहे. युवकांनी सर्व निघाले, कारण की हा जर मैदानात राहिला नसेल तर त्याला काय उपयोग आहे. कारण की युवकांनी केलेला आणि नेहरू ग्रामस्थांच्या माध्यमातून झालेला मैदान आहे. आग्रिकोलीच्या माध्यमातून मला सांगतो, कारण की आज मी भूमिपुत्र आहे. धाराव गावात पण तसाच प्रकार झाला. फुटबॉलचं तिथं मैदान केला. पहिला 360 मैदान होतं त्यांचं, पण तिथेही गाव घालण्यात आला. तिथेही मैदान अर्धा अपुरा ठेवला झाला. सारसोळ्याचं मैदान आहे तिथं, रामलीला मैदान, तिथेही तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अर्धा मैदान तिथे झालेलं आहे. आणि आताही परत अन्याय हा नेहरू ग्रामस्थांवरती चाललेला आहे, कारण की कुठेही मैदान नाहीये 360. तर तो आज आता चारही बाजूनी जे ट्रॅक होणार, मग नेहरू ग्रामस्थ जाणार कुठं, युवक खेळतील कुठं. आणि जर हे झालं नाही तर आयुक्त साहेबांना एक विनंती करतो, आम्ही निश्चितच आंदोलन करणार, सह्यांची मोहीम घेणार, नागरिकांना जागरूक करणार आणि निश्चितच भव्य स्वरूपात हा आंदोलन असला पाहिजे. कारण की हे जे झोपलेलं प्रशासन आहे त्यांनी जागा झालं पाहिजे. आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे, महापौर साहेबांची भेट घेतलेली आहे, नगरसेवक साहेबांना विनंती केली आहे. सर्वांना जर प्रशासन जर झोपलं असेल तर जागा करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. सगळे तरुण तुम्ही आता रस्त्यावरती उतरताय का? काय भूमिका तुमची राहणार आहे? काय प्रशासनाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात काय तुमची भूमिका आहे? मुळात हा जो रेसिंग ट्रॅकचा थाट त्यांनी घातलेला आहे, आताच काही 1 वर्षापूर्वी मला वाटतं सायकल ट्रॅक त्यांनी 10 ते 12 कोटी खर्च करून बनवलाय. आता तो सायकल ट्रॅक किती वापरात येतो हे त्यांनाच आपण विचारलं पाहिजे. आणि तो सायकल ट्रॅक तोडून आता परत तिथे आपण रेसिंगचा ट्रॅक करतोय. त्यात आपण एक खेळाचं मैदान सुद्धा आपण नष्ट करणार आहे. बरं, तो ट्रॅकचा जो मार्ग जातोय तो रेसिडेन्शियल एरियातून जात आहे. हा फिजिबल आहे का हा सायकल ट्रॅक? आणि हा ठीक आहे, खेळ घेतले गेले पाहिजेत, तो ट्रॅक झाला पाहिजे, रेसिंग ट्रॅक, त्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. पण हे जे त्यांनी ठिकाण निवडलेलं हे ठिकाण आम्हाला योग्य वाटत नाहीये. उगाच नवी मुंबईकरांचा पैसा तुम्ही स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या काही वैयक्तिक लाभासाठी किंवा काही इतर लाभासाठी, तुमच्या इतर इंटरेस्टसाठी तुम्ही नवी मुंबईकरांचा पैसा वाया घालू नका. आणि आमच्या नवी मुंबईकरांची, तरुण मुलांची मैदानं तुम्ही धोक्यात घालू नका. एका बाजूला तुम्ही मैदानासाठी लढा देताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच मैदाना नष्ट करण्यासाठी निघाला आहात. तर आमचा प्रहार जनशक्ती पक्ष म्हणून आमचा याला विरोध आहे आणि आम्ही सर्व पक्ष याला एक मोठं आंदोलन, आम्ही एक मोठा लढा याच्याबद्दल उभारणार आहोत. हाच खराच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे रेसिंग होणं गरजेचं आहे, मात्र ती रेसिंगसाठी जागा निवडली गेली ती चुकीची आहे. कारण नवी मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक अशा जागा आहेत. खारघर सारखा परिसर आहे, सेंट्रल पार्क सारखा परिसर आहे, जिथे मोठ्या प्रमाणात निर्मनुष्य भाग आहे, जिथे रस्ते मोठे आहेत, त्या ठिकाणी ह्या स्पर्धा घेतल्या गेल्या नाहीयेत. उल्वेचा जो एअरपोर्टच्या परिसरामध्ये देखील अशा मोकळ्या जागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर जिथे मोरबे धरण आहे त्या मोरबे धरणाच्या परिसरामध्ये देखील अशा मोकळ्या जागा आहेत, रस्ते आहेत, तिथे देखील हे रेसिंग ट्रॅक होऊ शकलं असतं. परंतु महापालिकेच्या प्रशासनाची जी भूमिका आहे, बोर्डची बी भूमिका आहे किंवा सरकारसमोर नमतं घेण्याची जी भूमिका आहे, त्याचमुळे ही जागा निवडलेली गेली आणि हा नवी मुंबई सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये ही रेसिंग ट्रॅक होते. हा सगळ्यात म्हणजे आश्चर्याचा भागच आता म्हणावा लागेल. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.